हाय गाईज, वेलकम बॅक टू दी चॅनल. माझं नाव आहे श्लोका आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अ सोलो डेट. आणि मी जाणार आहे कॅफेमध्ये, तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे माझ्या सोलो डेटसाठी. तर मी एकटीच कॅफेमध्ये जाऊन मस्त असं मी टाईम स्पेंड करणार आहे. तर मी आता रेडी झालेली आहे. सो लेट्स गो. ओके गाईज, तर मी गेली होती पॉकेट कॅफेला. ते आहे शिरूरमध्ये आणि ते वन ऑफ द बेस्ट कॅफे आहे शिरूरमधलं. तर तुम्ही एकदा त्याचा ॲम्बियन्स बघा. इतका छान होता तो ॲम्बियन्स आणि एकदम एस्थेटिक म्हणतात ना, तसा तो ॲम्बियन्स होता. आणि त्याचं मेन्यू आणि ते सगळं पण म्हणजे छान होतं आणि तिकडे बसून मला एकदम पीसफुल वाटत होतं. जसं मला कॅफे पाहिजे होतं तसं ते भेटलं. आणि ह्याच्यामध्ये बघा माझा आउटफिट, मी कशी दिसते प्लीज कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते. आणि त्याच्यानंतर मी थोडासा टाईम स्पेंड केला. आता थोडीशी स्क्रिप्ट रायटिंग करत होती मी. आणि त्याच्यानंतर मी स्क्रिप्ट रायटिंग करून झाल्यावरती मी हा विचार केला की किती दिवस झाले मी सोलो माझी डेट केलीच नाही आहे. कधी मी एकटी गेलीच नाही आहे. कधी इन द सेन्स की मी आधी जायची, पण आता खूप दिवसापासून ना गॅप पडला होता. तर मला असं वाटत होतं की जावं लागेल, म्हणून मग मी ही डेट प्लॅन केली होती. आणि मला असं वाटतं ती वर्थ इट आहे. तर हे बघा, मी इथे स्क्रिप्ट राईट करते आणि किती छान दिसते ना. पण मला एस्थेटिक थोडंसं शूट करायचं होतं, पण ती जागा एस्थेटिक होती, पण त्याच्यामध्ये मी एस्थेटिक वागते का बघा. मला ते ॲम्बियन्स बघूनच इतकं छान वाटत होतं ना. आणि इथे मी थोडीशी स्क्रिप्ट रायटिंग करताना गाईस, कॅफेला गेलं आणि काही खाल्लं नाही असं कधी होईल का? आणि माझी चटोरी जीभ तर असं कधीच होऊ देणार नाही. तर मी मागवलं होतं बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड कॉफी. ॲक्च्युली मला कोल्ड कॉफी खूप आवडते, पण खूप दिवस झाले मी बर्गर पण खाल्ला नव्हता. फ्राईज मी खात असते, पण बर्गर नव्हता खाल्ला. तर मला बर्गर एक्स्पेशली खायचं होतं आणि मी तो मील कॉम्बो घेतला होता. आणि हे खाऊन मला खूप खूप असं सॅटिस्फाईंग वाटतं, कारण की मी खूप दिवसांनी खाल्लं आहे असं जंक फूड. तर गाईज, मी आणि माझा टिटू, तर मी व्लॉग एडिट करायला बसली होती आणि तेव्हा मला समजलं की मी व्लॉग एंडच नाही केला आहे. त्याच्यानंतर मग मी जेव्हा कॅफेवरनं निघाली, त्याच्यानंतर मी रस्त्यामध्ये आहे ना थोडंसं घरचं सामान घेतलं आणि नंतर मग मी घरी आली होती. आणि मी इतकी थकली होती की मी व्लॉग एंडच नाही केला. सो आणि इव्हिनिंगला ना मी बिर्याणी बनवली होती. तर बिर्याणीचे पण तुम्ही शॉर्ट बघून घ्या. ओके गाईज, तर संध्याकाळी मी बिर्याणी बनवली होती. त्याचे शॉर्ट्स तुम्ही बघितलेच असतील, मी ॲड करून देईल त्याच्यामध्ये. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा दिवस थोडासा सिम्पल होता, बट स्पेशल होता माझ्यासाठी, कारण की मला खूप दिवसापासून सोलो असं डेट किंवा असं ट्रिप और असं आउटिंग करायचं होतं. तर मग ते माझं खूप दिवसापासून चालू होतं. फायनली मी केलं आणि त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स पण खूप वाढला आहे.
कारण की मी ना आधी फिरायची म्हणजे सोलोने फिरायची, पण आता खूप दिवस झाले माझं ते थोडंसं आहे ना बंद झालं होतं. तर मी आता परत चालू करते की एक्सप्लोअर करायला अँड आय एम सो हॅपी अबाउट इट. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सॉरी लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा. शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. टेडू बाय कर. टेडू बाय कर. बाय.